आज आपण रव्याचा वापर करून अगदी झटपट नाश्त्यासाठी चविष्ट कोणालाही जमेल इतका सोपा काही भाज्या घालून रवा उत्तप्पा बनवतोय आणि तो कसा बनवायचा ते बघूया। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रव्याचा उत्तप्पा बनवण्याकरिता मी इथं एक पातेलं घेतलं, अर्धा कप इतकं ताक घेतलेलं आहे आणि ते मी पातेल्यात टाकून घेतलं। त्यानंतर आपण इथे काही भाज्या घेतल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टोमॅटो बारीक चिरलेला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, बारीक चिरलेला कांदा आणि किसलेलं गाजर सर्व आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। ह्यामध्ये तुम्ही अजून पालकही टाकू शकता किंवा सिमला मिरचीही टाकू शकता। अशी बारीक कापायची आणि टाकायची। ताकाऐवजी तुम्ही इथे दही पण टाकू शकता। दाटसर असं दही टाकलं तरीही चालतं, छान असं आंबट असलं तरीही चालतं। सर्व भाज्या मी इथे टाकून घेतल्या। चमच्याने आपल्याला ताकामध्ये भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये मी इथे एक मोठी वाटी बारीक रवा टाकत आहे। तुमच्याकडं जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून घ्यायचा आणि तो टाकायचा। भाज्यांमध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण यामध्ये ताक वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ओलसर झालेला आहे रवा। त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून पाणी टाकूया। मी ते छान असं मिक्स करून घेतलं। अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। अजून ह्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे मी ते अजून अर्धा कप इतकं पाणी घेतलं आणि रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर आपल्याला छान इडलीचं असतं ना, त्यानुसारच बॅटर तयार करायचं आहे। मिक्स करायचं। छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे। एक 5 ते 10 मिनटं छान भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी तयार करूया। मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले। मी शेंगदाण्याचे साल काढलेले नाही आहे, तुम्हाला जर काढायचे असले तर काढू शकता। त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घेतला, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं 1 इंच आलं तेही टाकलं, थोडं पाणी टाकलं। झाकण लावायचं आणि मिक्सरला छान बारीक अशी चटणी वाटून घ्यायची। ह्या पद्धतीने मी इथे चटणी वाटून घेतलेली आहे। चटणीला आपण आता तडका देणार आहोत। मी एका भांड्यामध्ये चटणी ओतून घेतली। 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडू दिला आणि चटणीवर छान ओतून घेतला। मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। ह्या पद्धतीने आपण आता रव्याचं बॅटर चेक करूया। रवा आपला छान फुललेला आहे। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। अजून यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, कारण हे थोडं घट्ट दिसत आहे। त्याआधी आपण चवीपुरतं मीठ टाकूया। छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा, जो खाण्याचा सोडा असता तो टाकायचा। अर्धा कप इतकं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मोजून मी इथे 3 ते 4 चमचे इतकंच पाणी टाकलेलं आहे। जास्त पातळही करू नका, नाहीतर आपले उत्तप्पे जमणार नाही, पातळ होऊ शकतं बॅटर। छान असं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपण बेकिंग सोडा वापरलेला आहे, त्यामुळे उत्तप्पा बनवण्यासाठी बॅटर आपलं छान असं तयार झालेलं आहे। मी इथे तडक्याचा एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी आधीच तडका दिलेला होता। त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी टाकायची आणि थोडीशी तीळ टाकायची। कमी गॅस ठेवायचा आणि 1 ते 1.5 चमचा इतकं बॅटर मी त्यामध्ये टाकून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे करू शकता। एकसारखं करून घ्यायचं आणि अगदी कमी गॅस ठेवायचा आहे, कमी गॅसवर हे होऊ द्यायचं आहे। माझा तडक्याचा पॅन जरा थोडासा पातळ आहे, त्यामुळे मी इथे कमी गॅसवरच होऊ देत आहे।
आपण इथे कडेकडेने तेल सोडलेलं होतं, त्यामुळे चिटकणार तर नाही आहे. छान असं कडा काढून घ्यायच्या आणि छान असं उलथून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीनेही तुम्ही असा उत्तप्पा करू शकता किंवा नाश्ता करू शकता. आपण आता दुसऱ्या पद्धतीनं करूया. मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. अर्धा चमचा इतकं तेल टाकलं आणि छान असं पसरून घेतलेलं आहे, स्प्रेड करून घेतलेलं आहे. थोडीशी मोहरी टाकली, थोडी तीळ टाकली आणि त्यामध्ये आपण रव्याचं बॅटर टाकूया. 1.5 चमचा इतकं बॅटर टाकलं आणि छान असं पसरून घ्यायचं. मी इथे जाडच ठेवत आहे. हे असे छान लागतात, मस्त मऊ होतात. गॅस मी इथे अगदी कमी ठेवलेला आहे. झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिट, छान वाफ काढून घ्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर छान अशी वाफ निघलेली आहे आणि उचटणीने उत्तप्पा आपल्याला कडेकडा काढून घ्यायचा आणि उलथून घ्यायचा आहे. या पद्धतीने मस्त असा तयार झालेला आहे. ह्यामध्ये तुम्ही काही भाज्या घातल्या तरीही चालतात, मस्त लागतात. दोन्हीही बाजूने आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान असं उत्तप्पा खरपूस असा भाजून झालेला आहे. ताटामध्ये आपण काढून घेऊया. ताटामध्ये आपण उत्तप्पा काढून घेतला. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं, मोहरी टाकायची, तीळ टाकायची आणि बॅटर टाकायचं आहे. मी इथे 1.5 चमचा इतकं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं. पातळ नका करू, जाडच ठेवायचे म्हणजे छान होतात ते. झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची. मस्त अशी वाफ निघलेली आहे आणि उलथून घ्यायचा. ह्या पद्धतीने तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी असे झटपट उत्तप्पे करू शकता. तुम्हाला जर आयत्या वेळेस नाश्त्याला सुचत नसेल तर हा उत्तम पर्याय आहे. नक्की तयार करून बघा. अशा छान छान रेसिपी तुम्हाला मी दाखवत असते. मस्त असं चटणीसोबत छान लागतात, सॉससोबतही छान लागतात. नक्की तयार करून बघा आणि कमेंट करून सांगा. तुम्हाला मी रव्याच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहे. रव्याच्या इडल्या दाखवल्या आहेत, उत्तप्पे दाखवलेले आहेत आणि डोसे पण दाखवलेले आहेत. तुम्हाला जर बघायच्या असेल तर ज्योतिष किचन चॅनलवर ह्या रेसिपी आहेत. नक्की जाऊन बघा आणि नक्की तयार करून बघा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.